सन्मान यात्रेच्या निमित्तानं आम्ही आलोय आणि आम्ही सरकारमध्ये असताना, आज अर्थ मंत्रालय असताना काय कामं केलेले, काय योजना दिलेली आहेत, कुठली कामं आम्ही करून दाखवली, पुढे आम्ही कुठली कामं करणार आहे, हे सगळं सांगण्याच्या करता मी प्रांताध्यक्ष आणि माझे सगळे सहकारी आपल्या भागामध्ये आलो. ज्या उत्साहाने तुम्ही आमचं स्वागत केलं त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद. एवढ्या मोठ्या संख्येने माय माऊली इथं आल्या, त्या माय माऊलींना देखील धन्यवाद, आभार आणि आपलंही मनापासून स्वागत. काही वेळापूर्वी मी इथं विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. आपलं तहसीलदार प्रशासकीय इमारत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही प्रशासकीय इमारत करतोय आणि त्याच्याकरता मोठा निधी खर्च करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. माझ्या माहितीप्रमाणे 25 कोटीची किंमत प्रशासकीय इमारत. आज एक मोठी इमारत अलीकडच्या काळामध्ये त्या भागातले ग्रामस्थ गेल्यानंतर एकाच इमारतीत प्रांत ऑफिस, मामलेदार ऑफिस, कृषी विभाग, वेगवेगळे विभाग जे तुम्हाला लागतात ते एका इमारतीमध्ये असले तर काम करायला सोपं जातं. आणि संजय बाबाची मागणी होती की दादा, या भागातल्या जनतेने मला मनापासून निवडून दिलेलं आहे, मला या भागाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. मी अपक्ष निवडून आलेलो असलो तरी माझे इतबारे 5 वर्ष मी तुमच्या बरोबर राहील, मी कधी इकडे तिकडे जाणार नाही. एक तुमचा सहकारी, तुमचा आमदार, घरातला परिवारातला आमदार या नात्याने मी तुमची साथ सोडणार नाही, राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही. पण मी आणलेली कामं झाली पाहिजे. माझ्या करमाळा तालुक्याचा आणि ह्या विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. मी पण मान्य केलं, माझ्याकडे अर्थ मंत्रालय होतं, त्याच्यामुळे निधी कुणाला कसा द्यायचा ते बरंचसं माझ्या हातात असतं. आपण गावाकडची माणसं, माझ्या मायमाऊली गावाकडच्या, आपल्याला माहिती आहे, पंगत बसल्यानंतर वाटतं ओळखीचा असला तर जेवायला मजा येते. नेमका वाटतं मीच होतो आणि पंक्तीमध्ये संजय मामा होता. नेमका त्याच्याजवळ आलं की ते म्हणतात, मी काय म्हणणार, मी तुम्हाला पाठिंबा देणार, मला काही मंत्रिपद नको, काही नको, काही नको. मला माझ्या करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये तुम्ही जास्त दिलं पाहिजे आणि तशा पद्धतीनं करमाळाकरांनो, माझ्या तुम्हाला सांगणं आहे, 5 वर्षात आमचे 1 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो, मीच विरोधी पक्ष नेता होतो, तुम्हाला माहिती आहे. वर्ष, 1.25 वर्ष, गडीभर वर्ष धरा, कोरोनामध्ये गेलं, कसा काळ गेला, दुकानं बंद पडली होती, कारखाने बंद पडले होते, लोक, कामगार बेकार झाले. त्या संकटातनं, त्या आजारातनं बाहेर काढण्याच्या करता कितीतरी जीवाभावाची माणसं तुम्हाला मला सोडून गेली, त्याची किंमत आपण मोजली. फार वाईट दिवस होता, फार वाईट काळ होता, परंतु त्याच्यातून राज्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी केला. म्हणजे 2 वर्ष ह्याच्यातच गेली, 3च वर्ष मिळाली कामाची, पहिली काही, आणि आताचं वर्ष, 1.25 वर्ष, 1.5 वर्ष, आणि पहिला 1.5 वर्ष. 3 वर्षात मी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने वेगवेगळ्या आमदारांना निधी देत असताना तुमच्या आमदाराला 3,000 कोटी रुपयाचा निधी दिला. 3,000 कोटी रुपयाचा निधी दिला. त्याच्यामध्ये आत्ताच प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन केलं. जरेपाटा येथील हॅम रोडचं तुमच्या सगळ्यांच्याच देखत तिथं त्या ठिकाणी नारळ फोडला. जवळपास 271 कोटी रुपयाचं हे हॅमचं काम आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी गावं ही त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न हा आपण सगळ्यांनी केलेला आहे. ज्याही गोष्टीचा आठवण ही तुम्ही सगळ्यांनी केली पाहिजे. त्याच्यामध्ये सावरी जिल्हा 66 तालुका करमाळा ते वेणेगाव तालुका माडा
म्हणजे करमाळा आणि माढा तालुक्याला जोडणारा हा हायम सोलापूर जिल्ह्यातला रस्ता 271,55,00,000 लाख 71 किलोमीटर लांबी आणि या विधानसभा मतदारसंघातली 15 गावं त्याच्यामध्ये जोडली जाणार आहेत। अशा पद्धतीचं काम आपण त्या बाबतीमध्ये केलेलं आहे। मित्रांनो, मायमाऊलींनो, मी कामाचा माणूस आहे। करमाळा आणि बारामती फार काही लांब नाही, त्याच्या संदर्भामध्ये आपल्यामध्ये फक्त उजनी आणि नंतर इंदापूर तालुका आहे। त्याच्यामुळं मी अनेकदा ज्यावेळेस माझे वडील लवकर वारले, मी 18 वर्षाचा असताना, तुम्हाला किती करमाळा करायचं माहिती मला माहिती नाही, पण त्यावेळेस आमच्या इथं डेअरी होती। माझा संकरित जनावरांचा गोठा होता, अतिशय चांगली जनावर माझ्याकडे गाया वगैरे होत्या, गिरवर क्रॉस केलेल्या होत्या। तुम्हाला माहिती नाही, अजित पवार सावडी कुर्टीला कडबा भरायला यायचा, कडबा भरायला, आणि डबल आळ्याचा कडबा तिथे असायचा। डबल आळ्याचा 1.25 दीड परूस कडबा, आणि आम्ही भरून जायचो। कधी कधी त्या ठिकाणी असा रात्री चांदण्याचा असायचो, आणि मग कोणतरी शेतकरी यायचा, दादा इकडे चांगलं बोकड घ्यायला का, मग त्याला बोलवायचो, बोकड पण घ्यायचो। आणि आपल्या गावाकडे गेल्यावर बोकड कापल्यावर भाग करतात, भाग तेव्हा किलोवर नव्हतं, भाग असायचं, वाटा टाकायचा आणि एकेकाने वाटा उचलायचा। सगळ्यांनी वाटे उचलल्यानंतर 2 वाटे आपल्याला राहायचे, फुकटात तिकडे, आणि त्याच्यात कातडे मुंडी विकायची। काय करायचं बरोबर, हा, या गावच्या बाबी त्या गावच्या, म्हणजे सांगायचं मायमाऊलींनो, माझ्या बांधवांनो, मी तुमच्यातलाच एक सहकारी। मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे, मी शेतीवाडी करतो, कधीतरी माझी पण शेतीवाडी घेऊन पहा। माझ्या बाप दादांनी पंजोबांनी शेती केली, आजोबांनी केली, माझ्या वडिलांनी केली, आता मी करतोय, माझी पुढची पिढी करेल। शेवटी तुमची माझी जात ही शेतकऱ्याची जात आहे, आणि शेतकऱ्यावर आणल्या होता कामा नये, हे सूत्र मी डोळ्यासमोर ठेवलं। परंतु ते सूत्र डोळ्यासमोर ठेवत असताना मी हाही विचार केला की आपल्या वडीलधाऱ्यांची जी शिकवण आहे, ती शिकवण कुठं त्या ठिकाणी बिघडून द्यायची नाही। आज इथं विविध विकास कामांची भूमिपूजन आणि उद्घाटन त्या ठिकाणी करत असताना यापुढे देखील मी आतापर्यंत 3,000 कोटी दिले, त्याच्यातनं 1 वर्ष काम त्याचं गेलं वाया, करोनाचं 1 वर्ष सरकार नव्हतं, नाही तर 5 वर्ष आपले असते ना, खोटं नाही सांगत करमाळाकरांनो, 5,000 कोटी रुपये तुम्हाला मी दिले असते, हरकत नाही, वेळ गेली नाही। पुढं विधानसभेच्या निवडणूक आहे, नोव्हेंबरमध्ये बहुतेक लागतील, त्यावेळेस संजय मामा शिंदे उभा राहणार, त्याला निवडून द्या, तुमची पुढची 5 वर्षाची कामं करून दे, त्याची जबाबदारी आपली आपला। अजित दादाचा वाद आहे, दादा कधी वादा खोटा करत नाही। आज माझ्या इथं मायमाऊली आल्या, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि रमाई माता, त्या सगळ्यांना मी अभिवादन करतो। आज येताना तुमच्याकडे पहिल्यांदा मी आई कमला भवानीच्या मंदिरामध्ये गेलो। कित्येक वर्षाची परंपरा आहे, पुरातत्व विभागाला काम दिलंय, कारण आधी अनेक आमदार गेले इथं निवडून, मी त्या आमदारांवर टीका करत नाही, तो ज्याचा त्याचा अधिकार आहे। नामदेवराव जगताप पण आमदार इथून निवडून गेले, तो काळ देखील आठवा, जुन्या लोकांना आठवत असेल। त्याच्यानंतर दिगंबर मामा बागल निवडून गेले, बागलताई निवडून गेल्या, त्याच्यामध्ये अनेक आमदार त्या ठिकाणी निवडून गेले, आता संजय मामा त्या ठिकाणी निवडून गेले। मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी बघा, आतापर्यंत जेवढे आमदार इथं निवडून गेले त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुठल्या आमदाराच्या कारकिर्दीमध्ये निधी आला तर तो हा पठ्या संजय मामाचा। हे काळ्या दगडावरची पांढरी लेख आहे, ते खरंय, ते खरंय। मी पुन्हा सांगतो, मी दुसऱ्यावर टीका करत नाही, मी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो। आज मी
आई कमलादेवी कमला भवानी मंदिरामध्ये दर्शन घेतलं. त्याला काही कोटी रुपयाचा निधी त्याने मंजूर करून आणला. जुनं आपलं पूर्वजांनी बांधलेलं मंदिर त्याला रंगून रंगून पार त्या दगडाला खरं दगडाचा ओरिजिनल दगडच चांगला दिसतो. तुम्ही बघा सगळीकडे आम्ही त्याच पद्धतीनं काम करतो. रंगाने सगळं ते खराब होतं आणि त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी आम्ही चांगल्या करायच्या ठरवतो. शेवटी प्रत्येकाची भक्ती असते, श्रद्धा असते, प्रत्येकाची इथं बसणाऱ्याची प्रत्येकाची असते. कुणी पांडुरंगाचं जाऊन दर्शन घेतो, कुणी तुळजापूरला त्या ठिकाणी जाऊन भवानी मातेचं दर्शन घेतो, कुणी कोल्हापूरला आई अंबाबाईचं दर्शन घेतो, जेजुरीला आमच्या खंडोबारायाचं दर्शन घेतो. अनेक ठिकाणी आपण जात असतो, दर्शन घेत असतो. ही परंपरा आहे, हा इतिहास आपला आहे आणि त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. परंतु हे सगळं करत असताना मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण यामध्ये काम करताना आम्ही चांगल्या योजना देण्याचा प्रयत्न केला. मी इतके दिवस गेले 30-35 वर्ष मी राजकारण करतो ना. मी राज्यमंत्री झालोय, आमदार झालोय, खासदार झालोय, मंत्री झालोय, उपमुख्यमंत्री झालोय, 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालोय. आपलं रेकॉर्ड आहे. कुणी पुढचा बाहेरचा लाच करू शकत नाही. 5 वेळेला उपमुख्यमंत्री होतो. मला ती तुमच्यामुळे संधी मिळाली. तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या पाठिंब्यामुळे, तुमच्या तरुण तरुणींच्या एकंदरीत उत्साहामुळे मिळाली. आम्ही मागे वळून बघितलं नाही. आम्ही थोडंसं स्पष्ट बोलणार आहे पण खरं सांगणार आहे. आज मी अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला, शेवटचा अर्थसंकल्प, मी विचार करत होतो की माझ्यातल्या गरीब सगळ्या जाती धर्माच्या महिलांना मदत मला करायची, आमच्या मुलींना आम्हाला मदत करायची. गरीब त्याच्या जातीभाग करायचा, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करायचा नाही. ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या सगळ्यांना तो बेनिफिट द्यायचा. आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये 1,500 रुपये महिना आम्ही द्यायला निर्णय घेतला. विरोधक म्हणले की हे चुनावी जुमला आहे. पहिल्यांदा म्हणले की हे देणारच नाही. दिल्यावर म्हणले लवकर पैसे काढा, लवकर पैसे काढा, परत पैसे घेतले. अरे शाळेंनो, भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनला बहीण ज्यावेळेस भावाला ओवाळती आणि बहिणीच्या नात्यांनी भाऊ ज्यावेळेस तिथं ओवाळणी टाकतो, ती काय परत घ्यायला टाकतो काय? ते बहिणीवर एक प्रेम असतं. बहिणीला पण काही ना काही फुला फुलाची पाकळी आधार हे वर्षानुवर्ष चालत आले. आणि शाळे आमच्याबद्दल काय म्हणतात, पण आम्ही 2 महिन्याचे डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला टाकले की नाही? हात वर करा, किती जणांच्या अकाउंटला पैसे आले? बऱ्याच जणांच्या. राहिलेल्यांच्याही अकाउंटला देणार. 30 सप्टेंबर पर्यंत मुदत आहे. आमची मुलगी आदिती तटकरे, मंत्री महिला बाल विकासची, मगाशी संजय तिचं नाव घेतलं होतं मामानी, तिच्याकडे एक खातं आहे. ती योजना तिच्या खात्याच्या मार्फत आम्ही राबवतो. आधार कार्डशी लिंकअप केले. मध्ये कुणी गडबड घोटाळा करायला नको, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे. घरातल्या दुसऱ्याला काढता येणार नाही त्या महिलेशिवाय ही व्यवस्था केलेली आहे. आणि आज आम्ही हे सगळं काम करतोय. पुढेही आम्हाला काम करायचंय. ही योजना आमच्या विरोधात सांगतात चांगली नाही, फसवी आहे, बंद केली पाहिजे. कोर्टात गेले, कोर्टाने सांगितलं नाही. सरकारला त्यांचा अधिकार आहे, सरकार चालू शकतं, योजना करू शकतं. आता म्हणतायत आम्ही सत्तेवर आलो की योजना बंद करणार. का? आपण त्यांच्या पोटात देतो. गरिबाला जो मोलमजुरी करणारी महिला आहे, शेतमजुरी करणारी आहे, खुरपणीला जाणारी आहे, त्यामध्ये धुणं भांडी करणारी आहे, आमची कचरा गोळा करणारी, काचा गोळा करणारी, झाडू फतना करणारी महिला आहे, झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला आहे, त्या गरीब महिलेला 1,500 रुपये मिळाले तर ह्यांच्या पोटात दुखत आहे. ही योजना बंद करावी का बंद करू नये? बंद करावी त्यांना वाटत असेल त्यांनी हात वर करा, आणि बंद करू नये वाटत असेल त्यांनी हात वर करा. सगळ्यांना वाटतं की बंद करू नये. हे माझ्या मायबापाने
मी भावाचा वाद आहे, मी बंद होऊन देत नाही, पण ते तुमच्या हातात आहे. बंद होऊन द्यायचं नसेल तर तुम्हाला महायुतीचं सरकार आणावं लागेल. तर तुम्हाला उद्या विधानसभेला संजय मामाला निवडून द्यावं लागेल, त्याचं बटन दाबावं लागेल. जिथं जिथं महायुतीचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी तिथं मतदान त्या ठिकाणी करावं लागेल. पुन्हा आम्ही सरकारमध्ये येऊ. सरकारमध्ये आल्यानंतर पुढे योजना चालू करण्याची जबाबदारी आपण. आता जुलै ऑगस्टचे पैसे मिळाले, आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे पण पैसे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे. हे दिले पाहिजे, कारण त्याच्यातनं माझी महिला काही ना काही तिचं स्वतःच काही मनात असेल ती घेण्याचा प्रयत्न करते, नाहीतर तिला घेता येत नाही, अडचण असते, नाना अडचणी येतात आणि त्याच्यामुळं ती स्वतः तिच्या हक्काच्या पैशाचा तिच्या जे काही करायचंय ते ती करू शकते. आता ती स्वतः करता काही करत नाही, फक्त कुटुंबाकरता, नवऱ्याकरता, पोरांकरता राब राब राब, बाकी काही करत नाही. सकाळी उठायचं काम लवकर महिलाच करते आणि रात्री झोपताना घराला कडी लावायचं काम आणि घर बंद करायचं काम पण महिलाच करते. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्याकरता आम्हाला महिलांना इतके दिवस आम्ही, आता मला सरपंच उपसरपंचांनी सत्कार केला, का केला माहिती का? त्यांचं मानधन कालच्याच कॅबिनेटला दुप्पट केलं, दुप्पट. आम्ही पोलीस पाटलाचं मानधन 15,000 रुपये केलं, कोतवालाचं मानधन 15,000 रुपये केलं, आशा सेविकेचं 10,000 रुपये केलं, गट प्रवर्तकाचं 7,500 रुपये केलं, अंगणवाडी सेविकेचं 10,000 रुपये केलं आणि सरपंच उपसरपंचाचं जे होतं ते काल दुप्पट केलं. शेवटी सर्वात सरकार हे गोरगरिबांचं सरकार आहे, आपलं सरकार आहे आणि त्यामुळं आम्ही या सगळ्या गोष्टी करतो. मायबाबूंनो, एवढ्यावरच आम्ही थांबलेलो नाहीये. ह्याच्यातनं काही काही जण महिला कुठं राख्या तयार करतात, कुठं काय करतायत, त्या 3,000चं मटेरियल आणतायत, त्याच्यातनं 10,000 रुपये 20,000 रुपये माल तयार करून विकतायत. बाजारपेठेला उठावाला एवढा पैसा 46,000 कोटी रुपये वर्षाला चांद्यापासून बांद्यापर्यंत आला तर तो माझ्या करमाळ्याच्या बाजारपेठेमध्ये येईल, माड्याला येईल, कुर्डवाडीला येईल, तिकडं माझ्या पंढरपूरला जाईल. सगळ्या बाजारपेठेमध्ये छोटे मोठी दुकानं चालणार आहेत, कारण हा शेवटी पैसा त्या मार्केटलाच देणार ना. या गोष्टीचा विचार आपण करा. अर्थचक्र फिरणार आहे, त्याच्यात राज्याचं भलं होणार आहे. एवढ्यावर आम्ही नाही थांबलो. या महिलांना देत असताना इथं अजून फोन कमी लावले, परंतु आम्ही जो लाभ तुम्हाला देतो त्याच्यातनं तुम्हाला बळ मिळालं पाहिजे. आम्ही इतके दिवस तुम्हाला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं, उपाध्यक्ष केलं, सभापती केलं, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, उपमहापौर, सरपंच, उपसरपंच, वेगवेगळी पदं आम्ही दिली, पण आम्हाला तुम्हाला सक्षम करायचं होतं, आर्थिक बाबतीमध्ये सबल करायचं होतं. त्याकरता या योजना आणल्या. आज मला वाटतं त्याच्यातल्या कधी महिलांनी फेटा बांधला असेल, पण आज कसा गुलाबी फेटा एकदम जोरकस दिसतो, एकदम काम देखणं अशा पद्धतीचं काम झालं. जाताना एक एक फोटो काढा स्वतःचा आणि फोटो काढून नवऱ्याला दाखव, बाहेर म्हणा बाहेर फेटा बांधायचा आणि आम्ही बघायचो. आता मी फेटा बांधलाय, बघ मी कसे दिसत. काय घाबरायचं? आपल्याला आई बापाने जन्म दिला, आपण का चांगलं राहायचं नाही, काय चांगलं दिसायचं नाही, प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि त्या पद्धतीनं माझ्या मायबाऊनी इथं मोठ्या प्रमाणात आल्या. मायबाऊनींनो, इथपर्यंत आम्ही थांबलो नाही. 3 गॅस सिलेंडर वर्षाला तुमच्या अकाउंटला त्याचे पैसे आम्ही पाठवणार. 3 गॅस सिलेंडरचे तुम्हाला जे उज्ज्वला गॅस सिलेंडरमध्ये ज्यांची नाव आहेत, मला वाटतं 52 लाख कुटुंबाची नाव आहे, त्याच्यामध्ये त्यांना ते पैसे मिळतील. तुम्हाला वर्षाला जेवढे गॅस सिलेंडर लागतील त्यातले 3 सरकारच्या तर्फे तुम्हाला, आमच्या भावांच्या तर्फे तुम्हाला. ह्याच्यातून एक मुलगी मगाशी मला भेटली होती, आज शाळेत गेली नाही, म्हणजे दादा तुम्ही येणार म्हणून. कुठं इथं बस
अगं म्हणले शाळा आहे का नाही? नाही म्हणले दादा तुम्हाला बघायचं तर तुमच्या बरोबर गाडीत फिरायचं. आणि म्हणलं मोठेपणी काय व्हायचं? कॉन्डक्टर व्हायचं. बरं किती जिद्द आहे बघा. इतकं छोटं मुलगी आज शिकाटी काय मला कलेक्टर व्हायचं अशी जिद्द पाहिजे. आणि या जन्माला आलेल्या मुलींना गरिबाच्या मुलींना आम्ही 18 वर्षापर्यंत 1,01,000 रुपये त्या ठिकाणी देतो. लखपती मुलगी 1,01,000 टप्प्याटप्प्यामध्ये. आणखी 21 वर्षाची झाल्यावर 21 ते 65 हे आपले 3,000 रुपये महिना. अशा पद्धतीनं समाजातल्या ह्या घटकाला पुढे आणण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे. याला निधी आम्ही कमी पडू देणार नाही. मला काही केसेस झाल्या मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे, माझ्याकडे, इतर सहकाऱ्यांकडे, आमची आदिती महिला मंत्री आहे तिच्याकडं, की बाबा आम्ही गरिबाच्या पोटी जन्माला आलो, आमच्या मुलींची चूक काय? तुम्ही मागासवर्गीय आणि आदिवासी समाजाच्या मुलींना फुकट शिकवता, शिकवा, चांगली गोष्ट आहे. परंतु आम्ही पण गरिबाच्या पोटी आलो ना जन्माला. कोण ओबीसी असेल, कोण भटके समाजात असेल, कोण मराठा समाजात असेल, सर्वसाधारण समाजात असेल, सगळ्या समाजामध्ये गरीब काही वर्ग आहे. तिला वाटतं मला पण शिकावं कॉलेजचं शिक्षण, पण आई वडिलांची ऐकत नाही. त्याच्यामुळं तिला कॉलेजमध्ये शिकून देत नाही. इतके दिवस 50% आम्ही रक्कम द्यायचो. आम्ही ठरवलं की 50% राहिलेले पण आई वडिलांना द्यायला नाहीये आणि त्यामुळे ती मुलगी शिक्षणापासून वंचित राहते. या आम्ही बजेटमध्ये निर्णय घेतला. इथून पुढं गरिबाच्या मुलीला शिकायचं असेल तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव आम्ही घेतो. नावाकरता आम्ही राजकारण करत नाही. त्यांनी सर्व धर्म समभाव सगळ्या 11 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन गेले. तेच आपल्याला करायचं आहे. म्हणून गरिबांच्या सगळ्या मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत करून टाकलं. मोफत. काय तुला डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचंय, पायलट व्हायचंय, आय व्हायचंय, IPS व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, CA व्हायचंय, काय व्हायचं ते हो. पण पैसे आई वडिलांकडे नाही म्हणून मला शिकता येत नाही अशा प्रकारची मनामध्येची ज्या भावना ती आम्हाला काढून टाकायची होती आणि म्हणून तो निर्णय घेतला. फ्री शिक्षण या पद्धतीने आपण निर्णय घेतले. ह्याच्यातून आम्ही इथपर्यंत नाही थांबलो. ह्याच्यातून पुढे जाऊन आम्ही आता 29 तारखेला मी पुढचा हप्ता देखील सप्टेंबर महिन्याचा त्या ठिकाणी देणार आहे. महिला प्रचंड उत्साहाने त्या सगळ्यांचं स्वागत करणार आहे. आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नाहीत, अर्ज भरले, नीट ऐका, अर्ज भरलेत परंतु पैसे मिळाले नाही, त्यांच्या खात्यावर आम्ही 29 तारखेला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, काहींच्यावर जुलै ऑगस्टचे आले, त्यांना फक्त सप्टेंबरचे 1,000 मिळणार. ज्यांना जुलै ऑगस्टचे नाही मिळाले त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे 4,500 रुपये अकाउंटला जाणार. हा शब्द माझा आहे, हा शब्द आपला आहे आणि महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही योजना आम्हाला बंद पडून द्यायची नाहीये. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. माझ्या माय माऊलींना, माझ्या भगिनींना, बहिणींना यांना सांगायचंय, विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका. ते सत्तामध्ये असताना काही दिलं नाही, आता आम्ही देतो ते त्यांना बघवत नाही. आता म्हणाले काय हे बहिणीकडेच लक्ष देतात, लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण. आणि भाऊ काय दोडका 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 नाही, भाऊ पण लाडका. मला माझ्या उजनीच्या बॅकवॉटरवर बऱ्याचशा उपसिंचन योजना आहेत. बाबादादांनी तर एवढे माझ्याकडनं ट्रान्सफॉर्मर आणि योजना मंजूर करून घेतल्या आहेत. इथं एवढं आता उजनीच्यामुळं, सीना भीमा जोड कालव्यामुळं, अनेक गोष्टीमुळं परिस्थिती सुधारली, बॅकवॉटरमुळं परिस्थिती सुधारली. 300 हॉर्सपॉवर, 500 हॉर्सपॉवर, 750 हॉर्सपॉवर. त्याच्यामध्ये मला माहिती होतं पण लाईट भरलं नाही बिल की कट करतात, कट केलं की आकडे टाकले तरी केस दाखल होती. मी ठरवलं की माझ्या शेतकऱ्याला, माझं बाजपूर पण शेतकरी, मी पण शेतकरी, म्हणलं चला किती 7.5 हॉर्सपॉवरच्या लोकांची संख्या, माझे 44 लाख शेतकरी 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत मोटर वापरतात.
44 लाख त्यांना म्हणलं वीज बिल माफ. आता करमाळकरांनो, आता इथनं बिल पुढचं भरायचं नाही आणि 3 असतो 5 असतो 7.5 असतो मागचं बिल पण द्यायचं नाही. तुम्हाला सांगतो 15 दिवसाच्या आत तुम्ही जे कोणी शेतकरी मोटर इलेक्ट्रिक पंप चालवणारे त्यांच्या घरी 0 आकडा आलेलं बिल 0. शेतीवाडी करा, अवय आमचा लाडका आहे, त्यालाही आपल्याला विसरता येणार नाही. माझा भाऊ दुधाचा धंदा करतोय, गाईचा धंदा करताना त्याला परवडेना. आमच्याकडे पण काही जनावर आहेत आणि मग काय केलं 5 रुपये दूध लिटरला वाढवलं. बबन दादा संजय बाबा म्हणले दादा आता 5 रुपये कमी पडतायत. परवा टेंभुर्णीला सभा झाली, पेपरला वाचले असेल, दादांनी सांगितलं बबन दादानी आणि मामानी या कॅबिनेटला वाढ झाली पाहिजे. आज पेपर वाचा, सरकारने आता 7 रुपये अनुदान करून टाकलं. आपली माणसं तिथं बसल्यानंतर काय करता येतं हे बघा. म्हणजे तुम्हाला मिळणारे डेअरीचे समजा 30 रुपये अधिक हे 7 37 रुपये मिळणार. या पद्धतीचं सरकार. आम्ही बोलेल तसं वागतो, बोले त्याच्या चालले त्याची बंदावी पावले, या पद्धतीने आम्ही करतोय. आणि माझ्या भावांना वीज माफी पण केली आणि दुधाला पण 7 रुपये आता काल करून टाकले. त्याची अंमलबजावणी पुढच्या महिन्यापासून म्हणजे आता सप्टेंबर चाललाय, ऑक्टोबर पासून त्याची अंमलबजावणी होणार. त्यामध्ये हे सगळं करत असताना आम्ही केंद्रामध्ये 3ऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान झाले. यावेळेस तुम्ही जरा झटकाच दिलाय लोकसभेला. ठीक आहे, तुम्ही मतदान आपल्याला काय म्हणायचं. पण आम्ही अमित शहाना सांगितलं, अमित शहा साहेब आपल्याला कांदा निर्यात बंदी उठवायची. कांदा निर्यात बंदी उठवली की नाही, कांद्याचे भाव वाढले की नाही, वाढले. सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही टॅक्स होता तो त्या ठिकाणी उठवला आणि त्याच्यामुळं तेलाचे भाव वाढले, नंतर सोयाबीनचे भाव वाढले, कापसाचे भाव वाढवले. त्याच्यामध्ये ऊस, तुमच्या इथं एवढा ऊस आहे, बापरे बापरे बापरे. करमाळ्याच्या बॅकवॉटरला ऊसच ऊस. किती कारखाने ऊस देतात? माझ्या माहितीप्रमाणे ह्या तालुक्यातनं 10 कारखाने तरी ऊस नेत असतील. 10 कारखाने. दौड शुगर ऊस नेतो, ॲग्रो ऊस नेतो, अंबालिका ऊस नेतो. ही झाली तीन तिकडचे. आणि बाकीचे तर आहेच. सोलापूर जिल्ह्यात तर सगळ्यात जास्त कारखाने. आळगाव ती ऊस देतो, बरेच जण ऊस देतो. मित्रांनो, दुर्दैव, मी कुणाला दोष देत नाही, माझा तसला स्वभाव. तुम्ही बघा, मी भाषण करत असताना कुणाला टीकाच करत नाही. ज्याचं त्याला लागला आपलं काम, आपलं हे केलेलं काम आणि उद्या करणारं काम आणि माग केलं एकंदरीत पुढचं विचार, या पद्धतीने आम्ही सांगतो. आपल्या इथला आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद. मला आठवतोय गोविंदराव बापू पाटील माझ्याकडे यायचे. मी वयाच्या 24व्या वर्षी छत्रपती कारखान्याचा डायरेक्टर होतो आणि म्हणायचे दादा जोपर्यंत साखर निघत नाही आदिनाथची तोपर्यंत चप्पल घालणार नाही. फेटा बिडरा धोतर रुबाबदार गन बिन असायचा, नाही चप्पल घातली, साखर निघाल्यावर घातली. पण त्यांनी एवढ्या कष्टाने तुम्ही सगळ्यांनी उभा केलेला कारखाना, काय आदिनाथची अवस्था बंद. मकाई बंद. त्याच्यामध्ये आमच्या काही लोकांनी अंबालिका ती पहिला जगदंबा ती बंद होती. 800 टनाचा कारखाना होता. किती? 800 टनाचा. काय तिथं सगळं वाटोळच झालं होतं. तो कारखाना काही बऱ्या लोकांनी, चांगल्या लोकांनी घेतला. तर त्या कारखान्यामध्ये आता कृषी यंदाच्या वर्षी किती होणार आहे माहिती आहे? 17,000 टन कृषी होणार. 800 टनाचा कारखाना. मी माझ्या इथली कारखाने माझ्या जन्माच्या आधीचे, कुठला माळेगाव सोमेश्वर, 2 कारखाने माझ्या तालुक्यातले, बरोबर ना? भाव काय?
माळेगावचा भाव 3636 आहे का कुणाचा माळेगावचा भाव, आणि सोमेश्वरचा 3571. तुम्ही म्हणाल मग ते अंबानी करायला जाऊन नका नाही, आता त्याच्यावर कर्ज आहे कारण कारखाना वाढवलेला. जरा तुम्ही थांबा, आपलं काम लई चोख असतं. आपली बँक बी एकदम जबरदस्त बँक आहे PDCC. विठ्ठलराव शिंदे कारखान्याला बबनदादाला विचारा, आम्हीच निधी दिला होता, राजन पाटलाच्या मालकाच्या कारखान्याला दिलेला होता. त्या पद्धतीनं आम्ही बँका चालवतो आणि त्याचं एकदा कर्ज फेडू द्या. इथं आजूबाजूचं कोण नाही भाव देणार, असा भाव देऊन टाकतो की त्याला हसतच राहिलं पाहिजे. आपल्या इथं काटा पण परफेक्ट, कुठल्याही काट्यावर, कुठल्याही म्हणजे चांगल्या काट्यावर चांगल्या काट्यावर वजन करायचं, पाठवायचं. मी आता ह्याच्यावर येतोय, तुम्ही संजय मामाला निवडून द्या. मी आदिनाथ आणि मकाई कारखाना जागेवर नाही आणला. अजित पवार नाव सांगायचं नाही, आपण केलंय. माझ्या इथला सोमेश्वर कारखाना बंद पडायला निघाला होता, त्यावेळेस माझ्या इथं माळेगावचा भाव होता 600 रुपये, सोमेश्वरचा 300 रुपये. शेवटी 92 साली त्या लोकांनी माझ्या ताब्यात दिला. आता तिथला भाव बघा, सगळं चित्रण बदलून टाकलंय. आर्थिक सुबत्ता आणली. आपण बोलतो तसं वागतो, आपण करून दाखवणं आपलं नाणं खणखणीत आहे, असं तसं नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही मला साथ द्या, तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी 35 वर्ष महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण केलंय. त्या ठिकाणी दिवस बदलत असतात. सासूचे 4 दिवस झाल्यावर पुढे 4 दिवस सुनेचे येतातच ना, बघ सून कशी असते. त्याच्यामध्ये तिचे दिवस आहेत आणि त्याच्यानंतर ती सासू होती आणि तिचे लेखाची बायको पुन्हा सून होती. हे चालत आलेलं आहे. आज आम्ही काम करतोय. आज केंद्रात सरकार मोदी साहेबांचं आहे. मोदी साहेबांना सांगून करोडो रुपयाच्या योजना या राज्यामध्ये आणण्याची धमक आणि ताकद आमच्यामध्ये आहे. जसं चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार बिहार आणि आंध्र प्रदेशला पैसे घेऊन जातात, अरे त्या विचाराचं सरकार आलं की आम्ही मोदी साहेबांना सांगू, आम्ही बाईंना सांगू, आम्ही बाई इथं आता साखरेचा दर वाढला पाहिजे, तर आम्हाला उसाला भाव मिळेल. FRP वाढवून देत आहेत तुम्ही. आता SMP मिनिमम MSP ती वाढवून द्या, त्याकरता आमचा प्रयत्न चालला. इथेनॉल त्याच्यावर गाड्या आणण्याचा प्रयत्न आमचा चाललेला. कोशल त्याला आम्ही 1.5 रुपया अनुदान त्या ठिकाणी सुरू केलं. मित्रांनो, आम्ही तिथं आहे, तुम्ही काळजी करू नका. नैसर्गिक संकट आलं त्याच्यातनं तुम्हाला बाहेर काढू, त्याच्यातून मदत पुनर्वसन खातं आपल्याकडेच आहे. अनिल भाईदास पाटील तिथं त्या खात्याचा मंत्री आहे. जे काही घडेल त्याच्यातून मार्ग काढण्याची निश्चितपणे ताकद आपल्यामध्ये आहे. तुम्ही त्याबद्दल आपण अजिबात काळजी करू नका. आम्ही कुणाचा अपमान केलेला नाही, आम्ही कुणाला दुखावलेलं नाही. आम्ही इतके दिवस पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली काम करत होतो, ते आमचं दैवतच आहे, त्याबद्दल दुमत नाही. परंतु आता आम्ही करतोय, आम्हाला करू द्या ना. आम्ही चुकलो तर काम झालं ना, की आधी तिथं तू चुकला. परंतु आम्ही जर योग्य रस्त्याने चालत असलो, आमच्या सगळ्या संस्था आम्ही चांगल्या चालवत असू, आम्ही आमच्या भागात सर्वांगीण विकास करत असू, आमच्या संजय मामाला पण आम्ही 3-3 हजार कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी मंजूर करून देत असू, तर काय करायचं नाही. मागं उजनीला पाणी कमी पडायचं. माझं वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेंगर, चासकमान, पाहुणा, कुकडीची 5 धरणं सगळं पाणी माझ्या उजनीला येतं. परंतु कधी कधी उजनीला पाणी कमी असतं. आज उजनी 100% पुढे भरलंय. मी तर आता फ्लॅटची उंची वाढवली, 107% उजनी भरतो. किती? 107%. वरचा 1 महिना पाणी फुटतं आपल्याला. आणि एवढ्यावर नाही, तुमच्या इथं उजनी कुकडी उपसा सिंचन योजना, त्याच्याबद्दल संजय मामाचा प्रयत्न चाललेला आहे. हे 4 सप्टेंबर 2024 नियोजित कोकणी उजनी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणासाठी महामंडळाच्या सिंचन बिगर सिंचन खात्यातून निधी उपलब्ध होणे. सर्वे करता निधी दिलेला आहे, उपलब्ध करून एकदा सर्वे होऊ द्या, पुढच्याही गोष्टी आपण करू. कधी करू? मामाचं बटन दाबा. मी काही साधू संत नाही, मी व्यावहारी माणूस आहे. तुम्ही माझं ऐका, आपण तुमचं ऐका. तुम्ही माझं
काम करा, मी तुमचं काम करणार, हे आपली वाद आहे. त्याच्यामध्ये दहेगाव योजनेला नवीन गावं जोडण्याच्या करता मला त्या ठिकाणी पत्र संजय मामाने दिलं. मी ते आपल्या जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. अमुस्वर जलसंपदा कारवाई तत्पर करावी. दहीगाव उपसा सिंचन योजनेत बचत झालेल्या पाण्यात नवीन गावं समाविष्ट करणं, त्याच्यामध्ये झरे, देवळाली, फिसरे, फिसरे, हिसरे, अर्जुननगर, सालसे, निंबोरे, मनवडी, वडशिवणे, पाथुर्डी, वरकुटे, मसेवाडी, रोपळे, नेरले आणि सालसे ही गावं. हा सूर्य हा जयंत या पद्धतीनं हे काम मार्गी लावतो. बटन दाबलं की निधी काम सुरू झालं. त्याच्यामध्ये हे सगळं करत असताना मला माझ्या शेतकऱ्यांनी काही निधी दिली. दादा माग महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना नियमित कर्ज करतोय, आम्हाला 50,000 मिळाले. खरं तर सहकार खाता आमच्या दिलीप वळसे पाटलाकडे आहे, त्यांना पैसे दिलेले. त्यांना सांगितलं 3 वर्षात 2 वर्ष परतफेड केली पाहिजे. 3 वर्षात 1 वर्ष केली तर नाही, नियमित कर्जफेड. त्यांचे 50,000 रुपये. आणि मी माझे रामचंद्र गाडगे आणि भारत गाडगे त्यांचं बापलेकाचं आहे पत्र, मी DDRला आणि ARला सांगून त्याच्यातनं मार्ग काढून देतो, काळजी करू नका. त्याच्यामध्ये अनेक प्रकारची फुडवाडी, करमाळा नगर परिषदमध्ये आता माझ्या करमाळा शहरात पण मी आता रस्ते जरा खराब बघितले, त्याला पण मी आता निधी त्या ठिकाणी देतो. एवढ्यावरच नाही मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही आपल्या इथे उजनीचं एवढं बॅकवॉटर आहे. आम्ही तिकडं नीरा नदीचं पाणी आता बोगदा खांदाय आणि आमच्या इकडच्या भागामध्ये आम्ही त्या ठिकाणी आणतोय. ते आणत असताना त्यामध्ये आपल्याला मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की ह्या संदर्भामध्ये आम्ही कुठली तुम्हाला अडचण येऊन देत नाही. उलट मी उजनीचं जे बॅकवॉटर आहे त्याच्यामध्ये 283 कोटी रुपयाचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा तयार केलेला आहे. 5 सप्टेंबरला त्याला शिखर समितीने मान्यता दिलेली आहे. माझ्याच नियोजन खात्यात हा आराखडा तयार झालेला आहे, त्याला मंजुरी दिलेली आहे. त्याच्यात धार्मिक पर्यटनाकरता 25 कोटी, जलपर्यटनाकरता 190 कोटी, कृषी पर्यटनाकरता 19 कोटी 30 लाख, विनियार पर्यटनासाठी 48 कोटी 26 लाख या रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिली. या निर्णयाचा फायदा उजनी धरण क्षेत्र परिसरात मोठ्या प्रमाणावर होणार आहे. और तिथं वेगवेगळे फ्लेमिंगो वगैरे पक्षी बघायला लोक पैसे देऊन येत आहेत. आता तिथं फार चांगल्या पद्धतीनं बॅकवॉटर कसं केरळला असतं, जसं यांच्या कोकणात असतं खाडीमध्ये, तशा पद्धतीनं आपण तो कार्यक्रम करतोय. फार सुंदर प्लॅन केलाय. कधीतरी मामा शिंदे मामा आपल्या बबनदादांना मामाला माहिती आहे, कधी कलेक्टरकडे जाऊन तुम्ही पण बघा. त्या पद्धतीचं काम आपलं पंढरपूर विकासासाठी 100 कोटी रुपयाचा आराखडा आता त्या ठिकाणी तरतूद केलेली. त्याच्यामध्ये 4 मजली इमारती, दर्शनराज, दिव्यांगांसाठी सुद्धा सुविधा, स्कायवॉक, तिरुपतीच्या धर्तीवर टोकन पद्धतीने दर्शनाची सोय, ही सगळी कामं आपण त्या बाबतीमध्ये करतोय. मला तुम्हाला अजून एक सांगायचंय. मध्ये मला संजय मामा आणि दत्ता मामा दोन्ही मामा, पण माझे मामा, माझे आमदार, एक इंदापूरचा आणि करमाळ्याचा माझ्याकडे आले. म्हणले दादा ते पुणे आणि अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर आणि सोलापूर ह्याच्यात ते उजनी धरण आहे, तिथं आम्हाला कुगाव ते शिरसोली, माझं इंदापूरचं शिरसोली, करमाळ्याचं कुगाव फुल द्या. फुल कितीचा असतो? 50 कोटीचा, 25 कोटीचा, 60 कोटीचा. मी बारेटीचा इथं अरे दोन्ही माझे आमदार आहेत, दिला पण दिला. आणि गेलो मुंबईला प्लॅन इस्टिमेट करायला लागलो, 395 कोटीचा. पण शब्द दिला होता. त्याच्यामध्ये 23 ऑगस्टला मी स्वतः जाऊन दोन्ही मामा आणि मी भूमिपूजन केलं, काम सुरू झालं. 395 कोटी. याच्यामुळं माझ्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे विभाग जोडले जाणार आहेत. यामुळं
माझ्या करमाळा तालुक्याला, इंदापूर तालुक्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. अनेक गावं पर्यटन स्थळ विकसित होणार आहे. उजनीचं धरण बॅकवॉटरचा कुगाव ते शिरसोडी पूल हा करमाळा तालुक्याच्या आर्थिक विकासाचा सेतू बनणार आहे. पश्चिम भागातील कुगाव, चिकलठाण, केडगाव, शेटफळ माझ्या करमाळा तालुक्यातील या सह त्यांच्या वाड्या आणि माझ्या इंदापूर तालुक्यातलं तिथं जे काही गावं आहेत ती पण गावं कळाशी, कुगाव ते कालटण नंबर 2, चिकलठाण ते पडस्थळ अशी वाहतूक होडीतनं व्हायची. मदिराव एका चेअरमन, माजी चेअरमनचा मुलगा वाहत होते, म्हणजे बरेच ऍक्सिडेंट होतात. आता एवढा मोठा पूल करतोय, 7.5 मीटर उंचीचा पूल आणि त्याला फुटपाथ, एकदम जबरदस्त काम करतो. आणि त्या पद्धतीनं आज हा पूल या दोन्ही मामांच्यामुळं त्या ठिकाणी झाला. त्या गोष्टीचा आणि मी खोटं नाही सांगत, या अजित पवार असताना कुणाचा मायचा लाल एवढा मोठा पूल मंजूर करू शकला नसता. मुद्री कधी झालं? मुद्री किती साली झाला? 72 आणि ती 28 वर्ष आणि 24 वर्ष, 50 वर्ष पूल झाला का? कितीतरी आले कितीतरी गेले. ती तर अजून दुसरा एक सांगतो मी, किती सांगतो. तर त्याच्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे, मी खरोखरीच कामाचा माणूस आहे. माझी बाकीचे येऊन काहीतरी थकून मातून सांगतील, माझ्यावरती काय करतील, माझ्या काही अंगाला भोकं पडत नाही. मी कुणाचं वाईट केलेलं आहे. मी माझ्या माय माऊलीचं चांगलं केलं, आमच्या मुलींचं चांगलं केलं, आमच्या बापड्यांचं चांगलं केलं, आमच्या भावांचं चांगलं केलं. सगळ्याच आपल्याला चांगलं करायचं आणि कोतवालांचं केलंय, पोलीस पाटलाचं केलंय, सरपंच उपसरपंचाचं केलंय. आता त्यांनी पण लक्षात ठेवायचं, कुणी चांगलं केलंय त्याची बटणं दाबायची, अशी विनंती. पुन्हा मुलांगाव येतो, पुन्हा विनंती करायचं तर मला अधिकार आहे ना, हात सोडून विनंती वाटतो. त्याच्यामध्ये या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, इतर पण अनेक गोष्टी आहेत, परंतु मला जरा पुढे लवकर जायचं आहे. मी कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला कुठली अडचणी देणार नाही. आता जरी तुमचे 2 कारखाने बंद असले तरी कुणाच्या दारामध्ये ऊस घालवायला जाऊ नका. तुमच्या दारात कारखान्यावाले येतील आणि तुमचा ऊस घेऊन जातील. फक्त ऊस परिपक्व असला पाहिजे. 86-032, 12-12-1, 10,000 अशा व्हरायटीचा ऊस असला पाहिजे. चांगली रिकव्हरी असणारा ऊस घ्या, चांगला भाव त्या ठिकाणी द्या. जे चांगला भाव देतील त्याला ऊस घ्या. आपलं बंधन नाही, त्यालाच घ्याला तसं नाही. जे चांगला दुधाला भाव देतील त्याला दूध घ्या. म्हशीच्या दुधाला नाही, गाईच्या दुधाला भाव. म्हशीचं दूध तुमचं तुम्ही विकताय ते चांगलं चाललेलं आहे. आता मित्रांनो, आज जरा वेगवेगळ्या पद्धतीनं इतर पण आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, मी माझ्या मुस्लिम बांधवांना, मागासवर्गीय सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सांगतो, या पुढच्या काळामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व जाती, धर्म, पंथ, प्रांत, भाषा नागरिकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर चालत राहील. या राज्यात कुणावर अन्याय आम्ही होऊन देणार नाही. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक अशा सर्व जाती धर्माच्या बांधवांना हक्काचं संरक्षण देण्याचं काम आम्ही करू. महिलांना, माय माऊलींनो, तुम्हाला पण मान, सन्मान, आदर, संरक्षण, सुरक्षितता मिळेल हे सर्व करण्यात आमचं महायुतीचं सरकार मधला घटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे असेल अशा प्रकारचा शब्द देखील मी आज तुम्हाला देतो. आता तुम्ही बघा लोक कशी बनेल आहेत बघा. विरोधक काल तो एक अक्षय शिंदे हा बदलापूरचा विकृत माणूस होता, नाराज होता. अहो, लहान मुलींना इतकं त्याने छळलं, इतकं छळलं, त्या मुलींचा छळ केला, त्यांच्यावर अन्याय केला, अत्याचार केला. त्याच्या संदर्भामध्ये त्या मुलींनी नंतर घरच्यांना सांगितलं, मी कसं काय अन्याय अत्याचार केला ते सांगू शकत नाही, इतका हरामखोर होता. त्यावेळी बदलापूरच्या लोकांनी 9 तास ट्रेन बंद केली, महत्वाची ट्रेन. एवढा तिथं राग होता. त्याला पकडा, त्याला फाशी द्या, अशा पद्धतीची मागणी होत होती. आम्ही त्या मुलींची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळेस प्रकरण उघडकीला आलं, SIT स्थापन केली. त्याच्यामध्ये देशभरात चर्चा झाली. विरोधक म्हणायला लागले, बघा ह्यांच्या राज्यामध्ये
महिला असुरक्षित. अरे कोण आपल्या घरातल्या महिलेला असुरक्षित ठेवणार? आपलं सगळं घर आहे महाराष्ट्र म्हणजे. माय माऊलीला कोण असुरक्षित ठेवणार आहे? आणि हे सगळं करत असताना त्याला पकडला आणि ते सगळं बाकीचं सुरू झालं. त्याला काल त्या जेलमधनं पुढे नेत असताना त्यांनी शेजारी बसलेल्या पोलिसाचीच रिव्हॉल्वर काढली आणि एका पोलिसावर झाडली. 3 गोळ्या झाडल्या, त्याच्यातल्या एकाला लागलं. आता जर ती विकृत माणूस तो जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काही गप्प बसणार? पोलिसांनी लगेच सगळी फायरिंग केलं आणि त्या चकमकीत तो गेला. नाहीतरी लोक म्हणतच होती की त्याला जन्मठेप द्या, पण ती लवकर गेला. म्हणजे तशी मागणीच होती. मी त्याचं समर्थन करत नाही. स्वसंरक्षणाकरता केला असं पोलीस सांगतात. त्याची चौकशी त्या ठिकाणी होईल. पण आता विरोधक म्हणतायत त्याला का मारला? अरे तुम्हीच म्हणत होता की असली माणसं नाही पाहिजे, यांना फाशी द्या, फाशी द्या, आणि तुम्हीच पुन्हा असं बोलता. म्हणजे गाडगुडासारखं झालं ना दोन्ही बाजूनी. इकडे चाललंय का इकडे चाललंय कळतच नाही. असं कसं चालेल? अरे त्यांनी त्या 2 मुलींवर अत्याचार केला. त्या बारक्या मुली, छोट्या मुली, त्या आरामखोराला दरादामाला लाज वाटली नाही? आणि ह्याचं राजकारण विरोधक करतात. चौकशी करा ना. चौकशीमध्ये काय निष्पन्न होईल त्याच्याबद्दल तुलत असण्याचं काही कारण नाही. परंतु अंत्यजा त्याला 2 पत्नी होत्या. त्याच्यातल्या एका पत्नीने पण तक्रार केली पोलीस स्टेशनला. म्हणला हा निव्वळ विकृत आहे, म्हणजे विकृत. आणि नामांकित शाळा होती, तिथे सगळं घडलं. या गोष्टीचा पण विचार करा. आम्ही कधी कुठं, मी तर माझा कार्यकर्ता चुकला तरी मी त्यांना म्हणतोय चुकला ना ते बघा तुमचं, तुम्ही त्याला टायर मध्ये घ्यायचा का कशात घ्यायचा? आम्ही कार्यकर्त्यांना सांगतो तुम्ही चुकू नका, तुमच्याकडनं अन्याय अत्याचार होऊन देऊ नका. या गोष्टीचा विचार देखील आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. पीक विम्याच्या योजना आहेत, इतर वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत. त्याच्यामध्ये पुढेही या योजना आपल्याला चालू ठेवायच्या. कालच साखर कारखाना कधी चालू करायची ती मीटिंग घेतली. 15 नोव्हेंबरला आपण कारखाने सुरू करतोय. इथेनॉलवरची निर्मितीची बंदी उठवा असं संजय मामा आणि पवारदादांनी सांगितलं होतं. ती बंदी आता उठवलेली आहे. मोलेसेसवरचा GST हा आम्ही केंद्राला सांगून घटवलेला आहे. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत आम्ही करतोच आहे. अशा पद्धतीनं हे सरकार बळीराजाला मोफत वीज देणारं सरकार, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणारं सरकार, याला आपण साथ देण्याचं काम करा. उद्याच्याला कुणी काही येतील, काही विबंधना करतील, काही खोटं सांगतील, त्यांचं कुणाचं मामा एवढं काम करण्याची कुणाची ताकद नाही हे मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे नुसतं ओळखू नको शाण्या. तिथं बटन हे जे ओळखलं पोलीस पोलीस जे ओळखतं त्याचं नाव घेऊन घे आणि त्याचं गावाचं नाव घेऊन घे. मतदान झाल्यावर बघणार त्याच्या गावात किती नावाचं आहे. आईचं नुसतं ओळखतो तर त्याच्यामध्ये नाही तुमचा उत्सव तोपर्यंत टिकला पाहिजे रे बाबा. तुम्ही आहे तर आम्ही आहे. कार्यकर्ता पक्षाचा कणा आहे, तो कणा मोडला तर मी मोडेल. त्याच्यामुळं तुम्ही नाही मोडलं पाहिजे. तुम्ही ताकदीने राहा म्हणजे आम्ही पण ताकदीने राहू. अशा पद्धतीनं मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, काळजी करू नका. अतिशय चांगला अजून उत्तम पद्धतीचा माझा करमाळा विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या करता हा संजय मामा निश्चितपणे कुठल्याही बाबतीत कमी पडणार नाही. तुम्हाला सगळं काही जे आता मी सांगितलेलं आहे ती जबाबदारी माझी आहे. पण केव्हा त्याला निवडून दिलं त्याचा बटन माय माऊलीनो. आपल्याला पुढे योजना चालू ठेवायच्या वर्षानुवर्ष. तुम्ही मला साथ द्या आणि आमच्या विचाराचे आमदार हे त्या ठिकाणी निवडून आणा. आम्ही अजून या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर रेल्वेचे वेगवेगळ्या प्रकारे वंदे भारत ट्रेन, त्याच्यामध्ये नॅशनल हायवे, त्याच्यामध्ये ब्रिजेस, जी काही कामं करायची ती कामं करण्याच्या करता
आणि या काही माझ्या उजनी कुकडी उपसा सिंचन योजना, दहीगाव योजनेतले नवीन गावं, या सगळ्या योजना या आपल्याला त्या ठिकाणी करायच्या. जिथं जिथं पाणी, आता तर आम्ही पलीकडं कोकणात जाणारं पाणी देखील कसं आपल्याकडे इकडं वळवता येईल त्याबद्दलचं काम आमचं सगळ्यांचं चाललेलं आहे. आता एका खोऱ्यातलं पाणी दुसऱ्या खोऱ्यात, मागं तुम्ही सांगितलं असतं की भीमा खोऱ्यातलं पाणी सीना खोऱ्यात यायचे बोगद्याने, म्हणलं असतं दुपारीच टाकली आणि दुपारीच चादरावली आहे असंच म्हणले असते गेले. आता पाणी आलं गेलं. आता निऱ्या खोऱ्यातलं पाणी भीमा खोऱ्यात काम चाललंय, कधी येऊन बघा. उद्धवच्या इथं बोगदा काढलाय आणि इकडं पाणी आणायचं. हा पद्धतीनं क्रांती घडलेली आहे. आणि इथं पुढं तुम्हाला 20 दिवसात देणार आहे. आता सोलरवर 20-9,500 मेगावॉट तयार होतीये. आता इथं पुढं बघा जाहिरात आम्ही सोडलेली आहे. काही 6 महिन्यांनी आमची माय माऊली, आमचे पतिदेव तारं धरायला रात्री रानात गेले आणि वाट बघतायत आणि बिबट्याने हल्ला केला, असं त्या ठिकाणी होणार नाही. काय तुम्ही शिंदेकडे गेलं की टेकआउट केलं ना, त्यामध्ये बबनदादाकडेच असंच मला बोलून दिलं नाही. आता बघा म्हणतात भाषण बंद करा, आपलं टेक ऑफ होईल. आता भाषण बंद करतो, सगळंच नाही कसं चालेल. पण मला हे सांगायचं, या योजना तुमच्यापर्यंत दारापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही केलेलं आहे. अर्थसंकल्प चांगला दिलेला आहे. कुठल्याही प्रकारची ते सांगतील हे राज्याला कर्जबाजारी करतील. मी कर्जबाजारी करणारा माणूस नाही. मी चोखपणे आर्थिक शिस्त पाळणारा कार्यकर्ता आहे. आणि त्या आर्थिक शिस्तीत तुमच्या माझ्या राज्याला देशामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य करण्याच्या करता आणि शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा पुढे नेण्याच्या करता आता काही ठिकाणी उपोषणं चालली. धनगर समाजाचं उपोषण आहे, मराठा समाजाचं उपोषण आहे. आम्ही कुणावर अन्याय अत्याचार करणारे नाही. आम्ही सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ह्याच भूमिकेचे आहोत. परंतु तो कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये पण बसला पाहिजे. त्याच्यामध्ये त्या पद्धतीचं काम हे एकनाथराव शिंदे साहेबांचं त्या ठिकाणी चाललेलं आहे. आम्ही सगळेजण त्यांना साथ देतोय. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. आणि त्या पद्धतीनं आजपर्यंत तुम्ही जसं मला साथ दिलेली आहे, राहिलेली पण कामं करण्याच्या करता तुम्ही मला आणि संजय मामाला साथ द्या. आम्ही तुमची राहिलेली पण कामं अतिशय उत्तम पद्धतीनं मार्गी लावू, हा शब्द तुम्हाला देतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तालुका अध्यक्ष भारत आवताडे करतील. आलेल्या सगळ्यांना विनंती